नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये चारू काही जेवायला तयारच नसते। तिला आता खूप मोठं म्हणजे वाईट वाटत असते। तिचं मुलीचं लग्न मोडलं म्हणून ती आता जेवण सुद्धा करायला तयार नसते। तर आजी तिला म्हणते की चारू, अगं तू असं काय करते, 2 घास तरी खाऊन घे। तृप्ती तिथेच उभी असते। चारू म्हणते की नाही, माझं मनच मोडलं। आणि तेवढ्यात मात्र आता भाग्याला माहिती झालेलं असतं की आता प्राजक्ताला लग्नामध्ये का येऊन दिलेलं नाही, म्हणून ती प्राजक्ताच्या हाताला धरते आणि बाहेर चारुलताच्या जवळ तिला घेऊन येते आणि म्हणते की आई, मला एक गोष्ट सांग की आता प्राजू, रोहन आणि आई जे काही आहे, रोहनची आई त्यांच्यासमोर आल्यामुळे नक्की काय प्रॉब्लेम झाला, तू असं नक्की काय म्हणतेस? आपल्या घरामध्ये प्राजक्ता नावाची मुलगी राहते आणि ती माझी बहीण आहे आणि आता हे सगळं काही रोहनला माहिती नव्हतं का? तेवढ्यात आता वैदिभाऊ सुद्धा म्हणतात की हो ना, मी सुद्धा हाच प्रश्न विचारतो। कारण जेव्हा आता सुवर्णाताई हॉलमधून बाहेर आल्या होत्या आणि तेव्हा त्या सगळ्यांच्या समोर हेच विचारत होत्या आणि मी सुद्धा चारूला आता त्याच प्रश्नाबद्दल विचारतो। चारू आणि आता ह्या सासूबाई आहेत तर त्या म्हटल्यात की मात्र प्राजक्ताला लग्नापासून लांब राहायचं, हे एवढंच एक सुद्धा काम तुला का जमलं नसेल? तेव्हा मात्र आता आजी खोटं बोलते। आजी म्हणते की जावई बापू, हे बघा, इतक्या दिवस प्राजू कुठे राहत होती हे आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं। प्रत्येक वेळेस ती नोकरीला आता बाहेर जायची, त्यामुळे आता त्यांची भेट झाली नसेल आणि त्यात काही इतकं नसेल झाली भेट। तेव्हा लगेच आता भाग्याला मात्र रोहन जेव्हा तिला पसंत करायला आलेला असतो त्यावेळेस मात्र आता जे काही त्यांच्यामध्ये बोलणं होत असतं ते सगळं काही बोलणं आठवतं। तेव्हा भाग्याला ते सगळं काही आठवल्यानंतर भाग्य म्हणते की आई आजी, हे बघ, जेव्हा बघण्याचा कार्यक्रम होता तेव्हा मात्र त्यांनी आता विचारलं होतं, ते स्पष्ट मला आठवतं की आणखीन कोणी आता बहीण भाऊ आहेत का? त्यावेळेस मात्र आईने विषय टाळला होता, आईने उत्तरच दिलं नव्हतं। त्यानंतर मात्र जेव्हा मी किचन मध्ये गेले तर त्यावेळेस प्राजू किचन मध्ये होती आणि मी तिला विचारलं की तू इथे का उभी आहेस, तू बाहेर का येत नाही? तेव्हा ती म्हणाली की माझ्या अंगावर पाणी सांडलं म्हणून मी बाहेर नाही आले आणि मी प्राजूला ओळखते की जेव्हा मला गरज असते तेव्हा ती माझ्यासाठी काही पण करू शकते। आणि अगदी त्या दिवशी सुद्धा जे काही तिने पाणी अंगावर सांडलेलं आहे तर ट्रेने लपवत ती बाहेर आली असती, परंतु तिला यायचंच नव्हतं, तिला येऊनच द्यायचं नव्हतं म्हणून मात्र ती नाही आली। माझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे आणि प्राजू तिथे नसणार असं कधीही होणार नाही। आणि साखरपुड्याच्या वेळेस सुद्धा तेच झालं, प्राजू घरातच होती, ती मात्र बाहेर आलीच नाही, परंतु थेट आली तर ती फक्त माझा ब्लाऊज नीट करण्यासाठी आणि सरळ आतमध्ये निघून गेली। आणि लग्नात सुद्धा आणि हळदीच्या कार्यक्रमात सुद्धा प्राजू ही लेटच आली। सगळं काही झाल्यानंतर तेव्हा जेव्हा प्राजू आली तेव्हाचे क्षण मात्र भाग्याला आठवतात आणि प्राजूला सुद्धा। तर भाग्य बरोबर ओळखते की नक्की हे सगळं काही मुद्दामून होतं, कारण प्राजूला चारुलता आणि आजी ह्या दोघींनी येऊन न देण्यासाठी आता हे सगळं काही नाटक त्यांचं होतं। भाग्य लगेच प्राजूला विचारते की तू ठरून मुद्दाम माझ्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होत नव्हती, हे बरोबर आहे? तेव्हा कौतुक म्हणतो की हो, भाग्याच्या बघण्याच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मात्र ही घरी नव्हती, ती बस स्टॉपवर होती आणि मी तेव्हा तिला घेऊन आलो आणि ती बस स्टॉपवर एकटीच बसलेली होती। तेव्हा आता कौस्तुभला तो क्षण आठवतो। तेव्हा प्राजू लगेच आता म्हणते की दादा, परंतु कौस्तुभ म्हणतो की हे बघ प्राजू, 1 मिनिट, मला एक गोष्ट सांग की तू बस स्टॉपवर बसली होती, मग घरी का आली नसेल? चारुलता आणि आता आजी हे दोघी घाबरूनच असतात की प्राजू नक्की आता त्यांचं नाव घेते की काय। तेव्हा भाग्य विचारते की प्राजू, तुला हे सर्व करण्यासाठी कोणीतरी मुद्दाम भाग पाडलेला आहे। तेव्हा प्राजू पूर्णपणे गोंधळून जाते, कारण तिला आता चारुलताचं नाव घ्यायचं नसतं। तेव्हा आता प्राजक्ता मामीकडे पाहत असते आणि जेव्हा मामीने तिला सांगितलेलं असतं की भाग्याच्या लग्नामध्ये तू यायचं नाही आणि आजीने सुद्धा तिला सांगितलेलं असतं की तुझे हे अपशकुनी थोबाड भाग्याच्या लग्नामध्ये दाखवायचं नाही आणि ते क्षण तिला आठवतात आणि ती मामीकडे पाहत असते। तेव्हा आता मामीच्या डोळ्यात पाणी येत असतं। प्राजक्ता आता खोटं बोलते। प्राजक्ता म्हणते की नाही, मला कोणी हे सर्व करण्यासाठी भाग पाडलेलं नव्हतं आणि मी स्वतःच मात्र लग्नाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये उपस्थित नाही राहिले असं म्हणते। तर वैद्यभाऊ विचारतात की का, पण तू असं का केलंस? तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की कारण कौशिकच्या वेळेस जे काही घडलेलं होतं ते मला पुन्हा घडवायला नको होतं म्हणून मी नाही आले। तेव्हा आता चारुलता रडतच प्राजक्ताकडे पाहत असते। चारुलता हे सर्व काही ऐकून घेते आणि चारुलता आता सगळ्यांच्या समोर प्राजक्ताला म्हणते की हे बघ प्राजक्ता, खोटं बोलू नकोस, कारण भाग्याच्या कार्यक्रमामध्ये, बघण्याच्या कार्यक्रमामध्ये, तिच्या लग्नामध्ये, तिच्या साखरपुड्यामध्ये ती नव्हती, कारण तसं मी तिला सांगितलेलं होतं। चारुलता आता प्राजक्ताकडे पाहत असते आणि प्राजक्ता डोळे भरत मामीकडे पाहत असते। शेवटी चारुलताने आता तिची चूक कबूल केलेली असते। हे ऐकून आता सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो। वैद्यभाऊ आता चारूला म्हणतात की तू हे सर्व सांगितलं होतंस का, पण तू हे सर्व का सांगितलं होतं? तेव्हा आता चारुलता म्हणते की एवढंच नाही तर ती आजच्या लग्नामध्ये सुद्धा नव्हती, तर त्याचं कारण मीच तिला तसं सांगितलेलं होतं। लग्नाला
कोणाला जाता येऊ नये यासाठी मात्र तिने तिच्या पायावर जड बॅग पाडून घेतली. तेव्हा आता प्राजक्ता रडत असते आणि चारुलता रडतच आता तिच्याकडे बघत हे सर्व सांगत असते. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर भाग्याला खूप मोठा धक्का बसतो आणि वैद्यभावांना सुद्धा. आणि तेवढ्यात आता आजी लगेच चारूला म्हणते की अगं चारू तू काय सांगतेस. तेव्हा चारुलता आईला म्हणते की आई तू थांब, आज तरी मला खरं बोलून दे. ज्या गोष्टीसाठी आपण इतका हट्टहास केला होता ते लग्न सुद्धा मोडलं. तेव्हा आता चारुलता म्हणते की प्राजक्ता हे बघ, भाग्याच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत जे काही वाईट झालं तर त्यासाठी मी तुला जबाबदार ठरवलेलं होतं, पण नाही, आज जे काही झालं ना त्या सगळ्यामध्ये मी गुन्हेगार आहे म्हणून आता चारुलता स्वतःवर आरोप करते. तेव्हा मात्र आता प्राजक्ता म्हणते की अगं हे बघ मामी, तुझ्या मुलीचं चांगलं व्हावं यात तुझा म्हणजे नक्की आता विचार तू केलेला आहेस तर तुझा काय दोष होता बरं. तेव्हा चारुलता म्हणते की दोष तर माझाच आहे, कारण भाग्यासाठी मी खूप मोठी मोठी स्वप्न बघितली होती. रोहनची आई आज भाग्याला कोळसा म्हणाली, कारण खरं आहे ते, कारण ती माझ्यावर गेलेली आहे, माझी मुलगी, माझ्यामुळे तिचं रंगरूप असं आहे, कारण आमच्यासारख्या रंगरूपवाल्यांना स्वप्न बघण्याचा हक्क नसतो. तेव्हा आता हे सगळं काही ऐकल्यानंतर भाग्य सुद्धा खूप रडत आहे आणि प्राजक्ता सुद्धा. तेव्हा चारुलता आता सगळ्यांना म्हणते की तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलेला होता, प्राजक्ताने आज जड कपाटावर जी काही बॅग होती ती खाली का काढली असेल, कारण मी तिला सांगितलेलं होतं की पाठराखीने मात्र बहिणीच्या सुकाड यायचं नसतं. आणि हे सगळं काही मी सरळपणे जर भाग्याला समजावलं असतं तर भाग्य मात्र ह्या गोष्टीला तयारच झाली नसती आणि लग्नाला जायला नको म्हणून तिने जड बॅग आपल्या पायावर पाडून घेतली आणि जेणेकरून ती लग्नाला गेली नाही. तेव्हा आता भाग्य खूप रडत असते. तर भाग्य म्हणते की मानलं प्राजू, तुला मानलं, मी तुला पाठराखीन का म्हणते हे आज मात्र तू स्वतः सिद्ध केलंस. माझं लग्न पार पडावं म्हणून तू स्वतःला इजा करून घेतलीस आणि प्राजू तू माझ्यासाठी इतका मोठा त्याग केलास. तुला कळतं का तुला किती त्रास झालेला आहे. दिवसभर तू आज अशीच लग्नात फिरत होती आणि त्यात म्हणजे अगं माझं लग्न मोडू नये यासाठी मात्र तू अशा अवस्थेतच मात्र स्वतःचा काही न विचार करता हॉलमध्ये आलीस. तुझ्या आईने मात्र तुझ्यासाठी जे पैसे ठेवले होते ते पैसे तू काढून आणलेस आणि हे सगळं का, की तुझ्यामुळे माझ्या लग्नामध्ये काही प्रॉब्लेम व्हायला नको यासाठी. तेव्हा प्राजक्ता सुद्धा खूप रडत असते आणि चारुलता सुद्धा. पण प्राजू अगं मी तुला कसं सांगू की तू माझ्या आयुष्यामध्ये आहे म्हणून काही प्रॉब्लेम होत नाही, तू माझ्या आयुष्यामध्ये झालेले सगळे काही प्रॉब्लेम सोडवतेस. इतके दिवस मी चिडचिड करत होते कारण माझं लग्न आहे आणि प्राजू का घरात थांबत नसेल आणि मला तर असं वाटत होतं की तुला मुद्दामच माझ्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागीच व्हायचं नव्हतं, पण तसं नव्हतं. आणि हे बघ प्राजू, तू माझी सख्खी बहीण नाहीस, माझ्या सख्ख्या बहिणीपेक्षा सुद्धा तू खूप जास्त आहेस ग. आजकाल मात्र कुणासाठी कोण एवढं करत आहे इतकं तू माझ्यासाठी केलेलं आहेस. म्हणून भाग्य आता खूप रडतच प्राजक्ताचे गोडवे गात आहे आणि चारुलताला सुद्धा आज आता तिचे डोळे उघडून प्राजक्ताची किंमत समजलेली आहे. तेव्हा दोघेही खूप रडतात आणि प्राजक्ताकडे बघत असतात. वैद्यमोहनला सुद्धा आता खूप वाईट वाटतं. सगळ्यांना आता प्राजक्ताचं कौतुक वाटत असतं. तेव्हा भाग्य धावतच येते आणि प्राजूला घट्ट मिठी मारते. तेव्हा तृप्तीला मात्र आता हे काही बघवत नसतं, ती शांत असते परंतु आता तोंड मात्र वाकडे तिकडे करत असते. त्यानंतर भाग्य पुढे म्हणते की प्राजू, मी तर म्हणते ना बरं झालं माझं लग्न मोडलं, कारण लग्न जर लागलं असतं तर तू खरंच तेथे आली नसती. तेव्हा आता प्राजक्ता रडतच मामीकडे पाहत असते, तिच्या डोळ्यातून पाणी गळत असतं. तेव्हा मात्र आता वैद्यभाऊ म्हणतात की हे बघ प्राजक्ता, आज मात्र तू चारूच्या सांगण्यावरून जे काही वागलीस ते मात्र आज तू दाखवून दिलंस, परंतु आता मात्र हे बघ प्रेम, जिव्हाळा, नाते आणि मनाने जोडलेली नाते जी काही आहे तर ती इतकी श्रेष्ठ का असतात. आणि हे बघ तू दाखवून दिलं, तू तिची सख्खी बहीण जरी नाही कदाचित मात्र तिच्यासाठी एवढं तिच्या सख्ख्या बहिणीने सुद्धा केलं नसतं इतकं तू तिच्यासाठी केलेलं आहेस. ते सगळं प्राजक्ता तू तिच्यासाठी केलेलं आहेस. तेव्हा प्राजक्ता, भाग्या, चारुलता रडत असतात परंतु आजी मात्र तोंड वाकडं करते. आजीला काही हे बघवतच नसतं म्हणून कायम ती चारुलताचे कान भरण्याचा प्रयत्न करत आहे. वैद्यभाऊ डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणतात की अशी पाठराखीन बहीण देवाने प्रत्येक आता मुलीला द्यावी इतकीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. आणि तेव्हा चारुलताचे सुद्धा आता डोळे उघडलेले आहेत. प्राजक्ताची खरी किंमत तिला समजते आणि ती फक्त भाग्याला किती घट्ट मिठे मारत असते ते तिला आता आठवते. तो क्षण आठवतो लग्नाचा. तर वैद्यभाऊ आता हे सगळं काही झाल्यानंतर चारुलताच्या समोर येतात आणि आता ते चारुलताला म्हणतात की हे बघ चारू, आज प्राजक्ताने आपल्या पोटी जन्म नाही घेतला, तिने कायम आपल्याला आई वडिलांच्या जागेवर ठेवलं आणि या घराला आपलं मानलं की त्याच घराला तू तिला येण्यासाठी बंदी घातलीस. आणि तिच्या मनाला काय वाटलं असेल, तिला किती वाईट वाटलं असेल याचा विचार तू कधी केलास का चारुलता. आणि हे बघ तू तर कायम हेच म्हणायची की प्राजक्ताला मी घरात आणलं ही माझी सगळ्यात मोठी चूक आहे, परंतु आज मात्र मी तुला अभिमानाने सांगतो ती जरीही तुझी चूक होती, तू असं म्हणत होती, परंतु आज मी अगदी अभिमानाने सांगेल की प्राजक्ताला मी घरात घेऊन आलो तर
ते खरंच माझा एक असा मोठा योग्य निर्णय होता. आता भाग्या खुश होत प्राजक्ताकडे बघून तिला जवळ घेते आणि तिच्याकडे बघून हसत असते. प्राजक्ताचा सुद्धा चेहरा आता खुलतोय. तिला सुद्धा खूप छान वाटत असतं. ती सुद्धा खुश होऊन हसत असते. पण तृप्ती आणि आजी यांचे चेहरे बघण्यासारखे होतात, कारण त्यांना आता हे नकोस असतं. तरी सुद्धा आता ही आजी मध्येच म्हणते, वा वा जावई बापू वा, तुम्ही एवढी आता अगदी तिची स्तुती करत आहात तर एक काम करा, तिला देवळामध्ये घेऊन जा आणि देवीच्या शेजारी पाटावरच बसवा. ती भाग्याला म्हणते की भाग्या, अगं तुला का समजत नाही, अजून सुद्धा तुझे का डोळे उघडत नाही की जे नुकसान तुझं आतापर्यंत झालेलं आहे ते सगळं प्राजक्तामुळे झालेलं आहे. तर आता भाग्याला आजीचा आणखीनच राग येतो आणि आजी तरी सुद्धा प्राजक्तावर आरोप करत असते. भाग्या, अगं आज तुझं लग्न मोडलं ते सुद्धा प्राजक्तामुळेच मोडलेलं आहे. तेव्हा आता भाग्या अगदी आजीला उत्तर देते की हे बघ आजी, तू जे काही बोलते ना ते सगळं खोटं आहे. प्राजक्तामुळे हे लग्न मोडलेलं नाही, कारण रोहनच्या आईने जो काही हुंडा मागितला हे सगळं तुम्ही माझ्यापासून लपवलं म्हणून हे लग्न मोडलेलं आहे आणि हे सगळं कधीही विसरू नकोस. तेव्हा आजी लगेच आता स्वतःची चूक आहे म्हणून लगेच खाली मान घालते. भाग्य म्हणते की हे बघ, हे जर मला अगोदर माहिती असतं तर या लग्नासाठी मी खरंच तयार झालेच नसते. आणि भाग्य आता सगळ्यांच्या समोर हे सांगायला सुरुवात करते की जो मुलगा मात्र आपल्या चार चौघामध्ये बायकोची साथ देऊ शकत नाही आणि जो मुलगा मात्र आता पैशावरून आता हे लग्न मोडायला तयार होतो आणि जो मुलगा हुंड्याचं समर्थन करतो, मग अशा मुलाशी लग्न नाही झालं हे तर मी खरंच चांगलं समजते. अशा मुलाशी लग्न न करण्यापेक्षा म्हणजे त्याच्याशी लग्न नाही केलेलं तेच बरं राहतं. आणि असल्या मुलाशी माझं लग्न मोडलं याचा तर मला आनंदच वाटत आहे, कारण मला अशा मुलांसोबत राहायचंच नाही. त्याला म्हणते की आई, हे बघ, मी तुझ्या तोंडातून खूप वेळेस हे ऐकलेलं आहे की तुझ्या रूपामुळे तू मागे राहिलेली आहेस. तुला असं वाटतं की माझं सुद्धा तेच होत आहे, परंतु नाही आई, तसं नाही. अगं तू कसं विसरू शकते की तुला बाबांसारखा इतका चांगला नवरा मिळालेला आहे. आणि हे बघ आई, माझं नशीब तुझ्या इतकं चांगलं नाही, पण आज मी तुला एक सांगत आहे, रूपाचा विचार करून मी अशी आहे, मी तशी आहे, माझ्यात काहीतरी कमी आहे आणि असं म्हणणारे लोकांसाठी मला जगायचं नाही. आणि हे बघ आई, मला माझ्यासाठी स्वतःसाठी जगायचं आहे. आणि वैद्यभावांना म्हणते की बाबा, हे बघा, मी तुम्हाला आज जे काही सांगत आहे, कारण माझ्यासाठी मात्र आता जो काही माझ्या आयुष्यातील लग्नाचा विषय आहे तो आतापासूनच येथे संपला. तेव्हा आता वैद्यभाव चारुलता यांना फार मोठा धक्का बसलेला असतो आणि तृप्तीला मात्र हिचं बोलणं ऐकवतच नसतं. प्राजक्ताला सुद्धा धक्का बसलेला असतो. आता भाग्या पुढे म्हणते की हे बघा, आज मात्र मी सगळ्यांच्या समोर हे सांगत आहे, मला लग्नच करायचं नाही. तेव्हा आता भाग्याचा हा निर्णय ऐकून सगळ्यांना खरंच आणखीनच धक्का बसतो. आजी, चारुलता ह्या पूर्णपणे आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यावरती आता आई आजी लगेच भाग्याला विचारते की अगं तू काहीतरी असं काय बोलतेस, तुला कळतं का तू काय बोलतेस. त्यावरती भाग्य म्हणते की नाही आई आजी, माझं ठरलेलं आहे, माझा निर्णय झालेला आहे. त्यावरती आता कौस्तुभ सुद्धा म्हणतो की भाग्य, हे बघ, एकदा शांतपणे तू विचार कर, एकदा शांतपणे अगदी शांत राहून. पण तू भाग्याचा हा अगदी शेवटचा अंतिम निर्णय असतो. तिने मन अगदी पक्का धरलेलं असतं आणि ती कौस्तुभला म्हणते की हे बघ, विचार करून आता माझा विचार अगदी पक्का झालेला आहे. मी आता हा निर्णय घेतलेला आहे, मला लग्नच करायचं नाही. ते ऐकून आता लगेच वैद्यभाऊ म्हणतात की भाग्या, तुला जे काही योग्य वाटतं तर ते तू करू शकते आणि एक बाप म्हणून मी तुला आता एवढंच सांगू शकतो, काही तू निर्णय घेशील एक बाप म्हणून आता त्या निर्णयाशी मी तुझ्या अगदी खंबीरपणे पाठीशी उभा राहील. आणि हे बघ भाग्या, मी कधीही तुझ्यावर कोणताही दबाव नाही येऊन देणार आणि ना कुणाला घेऊन सुद्धा देणार आणि ना आणून सुद्धा देणार, हे लक्षात ठेव. तेव्हा आता भाग्याला आपल्या बाबांचा खूप अभिमान वाटतो. डोळे भरत ती बाबांकडे पाहत असते. त्यानंतर वैद्यभाऊ आता भाग्याला म्हणतात की यापुढे मात्र तुला जसं हवं आहे, तुझ्या मनासारखं तू जगायला मोकळी आहेस. आणि हे बघ, तरी सुद्धा भाग्य, तुला जर कोणी बोलायला आलंस तरी सुद्धा त्यांना उत्तर देण्यासाठी तुझा हा बाप तुझ्या कायम पाठीशी तर आहे आणि आता हा जिवंत सुद्धा आहे त्यांना उत्तर देण्यासाठी. तेव्हा चारुलता आणि आजी यांना मात्र आता भाग्याचं लग्न व्हावं असं मनापासून वाटत असतं, परंतु आज जो काही आता वैद्यभाऊ आणि आता हे भाग्या हे दोघांनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्याचा मात्र त्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण विचारत पडलेले आहे की नक्की हे सर्व काय सुरू आहे. परंतु भाग्याला मात्र आपल्या वडिलांचा फार अभिमान वाटतो. ती मात्र खुश होत आता आपल्या बाबांकडे बघत असते. आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून वाहत असतात. त्यानंतर मात्र आता लगेच वैद्यभाऊ, भाग्या आणि कौस्तुभ हे एकत्र येतात. एकमेकांच्या गळ्यात पडून आता तिघेही खूप रडतात. चारुलता आता थोडीशी धूर होते आणि आता मात्र आजी ही रूम मध्ये निघून जाते. तृप्ती सुद्धा रूम मध्ये निघून
केलेली असते आणि चारुलता ही आतमध्ये जात असते. तोच आता लंगडत लंगडत प्राजक्ता तिच्या जवळ येते आणि म्हणते की मामी, भाग्य आता चिडलेली आहे म्हणून ती तसं बोललेली आहे, परंतु हे बघ मामी, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी तुला शब्द देते की आपल्या भाग्याला साजेसा आणि तिच्यावर अगदी मनापासून प्रेम करणारा मुलगा शोधून आणि आपल्या भाग्याचं त्याच्यासोबत लग्न लावून देण्याची जबाबदारी माझी असेल. तेव्हा आता चारुलताचा चेहरा लगेच खुलतो. प्राजक्ता पुढे शब्द देते की मामी, हे बघ, माझ्यामुळे कधीही माझ्या प्राजक्ता ते भाग्याच्या लग्नामध्ये तिच्या आयुष्यामध्ये कोणताही अडथळा मी नाही होऊन देणार. वेळ पडली तर मी जीव देईल, परंतु आता तिच्या जे काही पाठीशी माझ्या बहिणीच्या तर मी खंबीरपणे उभी राहील. तेव्हा आता भाग्य लगेच धावत त्या दोघींच्या जवळ येते आणि आता चारुलताला हात धरून ती मात्र आता प्राजक्ताच्या मिठीत येऊन खूप रडत असते आणि तेवढ्यात मात्र आता प्राजक्ता सुद्धा तिच्या मिठीत येऊन खूप रडत आहे. तर चारुलता मात्र आता भाग्याला तर जवळ घेतेच, परंतु प्राजक्ताच्या सुद्धा खांद्यावर हात ठेवते. आता ह्या तिघीही खूप एकत्र येतात आणि आता भाग्याला फारच आनंद होतो. भाग्य प्राजक्ताकडे पाहते आणि मामीकडे म्हणजे आईकडे सुद्धा, कारण आज मामीने प्राजक्ताला माफ केलेलं असतं, म्हणजे तिला आता जवळ घेतलेलं असतं, एका मुलीचा मान दिलेला असतो, तो हक्क तिला दिलेला असतो आणि प्राजक्ताच्या विषयी जो काही तिचा गैरसमज वगैरे झालेले असतात, जे काही ती वागलेली असते त्याचा पश्चाताप होऊन मात्र तिने आता प्राजक्ताला जवळ घेतलेलं असतं. याचा भाग्याला फारच आनंद होतो आणि ती आईकडे बघून सुद्धा खुश होत हसते आणि चारुलता त्या दोघींकडे बघून खूप खुश होऊन आता चेहरा तिचा खुललेला असतो. भाग्य त्यांना आता तसतसं आपल्या मिठीत ओढत असते. आता कौस्तुभ, वैद्यभाऊ ह्या सगळ्यांना फारच आनंद होतो. चारुलता आता प्राजक्ताकडे बघून सुद्धा खूप खुश होऊन हसते. त्यानंतर आता सकाळ झालेली असते. आता सकाळ झाल्यानंतर मात्र प्राजक्ता अजूनपर्यंत झोपलेली असते, तिचा पाय दुखत असतो आणि तेवढ्यात मात्र आता भाग्या ही उठलेली असते आणि तिच्यासाठी मात्र पायाला लावण्यासाठी मलम वगैरे घेऊन येते. परंतु जेव्हा आता भाग्या लग्नासाठी निघालेली असते आणि त्या लग्नात यायचं नसतं, म्हणून मात्र आता प्राजक्ताने ती बॅग तिच्या पायावर कशी पाडून घेतली हे सगळं काही आता भाग्याला आठवते. तेव्हा आता भाग्य आपल्या मनात म्हणते की माझ्या आईमुळे तू माझ्यापासून दूर राहिली आणि हे सगळं मला खरंच कळत नव्हतं, पण माझा गैरसमज होत होता आणि मी तुझ्यावर ओरडायचे आणि तू काय माझा ओरडा खात राहिली, परंतु दरवेळेस मात्र मी रागवल्यानंतर तू माझी समजूत काढून मला शांत करत राहिलीस. न बोलता तू माझ्यासाठी खूप काही केलंस. आईला हे का कळत नसेल की तुझ्यासारखी बहीण मला मिळाली. मी खरंच किती नशिबान आहे की मला प्राजक्ता सारखी बहीण मिळाली आणि खरंच मी किती नशिबान आहेस. आणि हे बघ प्राजू, तू माझ्या आयुष्यामध्ये जे काही आलेले आहेस ते खरंच माझ्यासाठी खूप चांगलं आहे. आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडलेलं आहे चांगलं, तर त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त तूच आहेस. म्हणून भाग्य आता प्राजक्ताकडे बघत खुश होत हसत असते. तिला आता प्राजक्ताचा खूप अभिमान वाटत असतो, म्हणून ती आता प्राजक्ता झोपेला आहे आणि तिच्या जवळ येते आणि तिच्या पायाला जे काही लागलेलं आहे तर हळूच तिच्या अंगावरील शाल बाजूला करते आणि तिचा पाय धरून आता त्यावर तिला काहीतरी करायचे असते आणि लगेच ती पाय धरते आणि उचलणार तोच लगेच प्राजक्ताला फार त्रास होत असतो. तर भाग्य म्हणते की हे बघ अगं प्राजू, घाबरू नको, मी आहेस. प्राजक्ता आता उठलेली असते. भाग्य म्हणते की अगं हे बघ बँडेज खराब झालेला आहे, जरा मी बदलते. तेव्हा आता प्राजक्ता उठून बसते आणि भाग्याला म्हणते की भाग्या, अगं इतकी रात्र झालेली आहे आणि तू अजून का जागे आहेस. माझा डोळा कधी लागला खरंच मला काहीच कळालेलं नाही आणि हे बघ ना अगं, मी बदलणारच होते उद्या, तू का बरं चेंज करते. तेव्हा आता भाग्य म्हणते की असू दे, हे बघ मी बदलते, तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी सावकाश करते. प्राजक्ता खरंच खूप दुखत असेल ना ग. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की आणि थोडंसं दुखतं असं म्हणते. तर भाग्य तिच्याकडे पाहत असते आणि म्हणते की अगं बघ ना किती जड बॅग होती ती आणि तू माझ्यासाठी ती पायावर पाडून घेतलीस, स्वतःचा विचार का केला नसेल. आणि हे बघ खरं सांगू का मी तुला, कधी कधी मात्र जर आपण वेगळे नसतो तर खरंच बरं झालं असतो, कारण कुणाला तरी आपल्या नात्याचा त्रास तरी झाला नसता. तेव्हा तर प्राजक्ता म्हणते की भाग्य हे बघ आपण वेगळे आहोत ना, तर तीच आपल्या नात्याची खरी ताकद आहे. आणि बघ ना अगं, जर मला काही झालं तर तू माझ्या सोबत मात्र अगदी ढाल बनून उभी असतेस आणि तू पटकन चिडतेस, पटकन मला धरतेस. आणि हे बघ जर आता तुला काही झालं, तुला राग वगैरे आला तर मात्र मी पटकन तुला थांबवते. आणि बघ ना आपल्यातील आता हे कसं आहे जे काही आहे ते, आणि बघ अख्खं जग जरी थांबलं परंतु आपल्या नात्याचा जो काही बॉन्ड आहे तो खूप घट्ट आहे आणि आपल्यामधील आता जे काही आता हे नातं आहे ते असंच मात्र असंच घट्ट राहून दे. आणि अख्खं जग जरी माझ्या विरोधात उभं राहिलं तर तू केवळ फक्त माझी बाजू घेते आणि माझी बाजू घेऊन माझ्या साईडने बोलते, कुणाचं काहीच ऐकत नसते. आणि तू जर म्हणते म्हणजे आपण सेम सेम असतो, म्हणजे आपण सेम सेम असतो अगदी, तर अख्खं जग आपण डोक्यावर घेतलं असतं आणि फक्त कसा आवाज आला असता तर डिशूम डिशूम म्हणून ती मात्र आता तसे ऍक्टिंग करते. आणि प्राजक्ता ही खुश होऊन हसते आणि भाग्य सुद्धा खूप खुश होऊन हसते. दोघींना इतका आनंद
आनंद झालेला असतो. आज सगळं काही व्यवस्थित पार पाडलेलं असतं. प्राजक्ताची किंमत सगळ्यांच्या समोर आलेली असते. चारुलताने सुद्धा आज एक मुलगी म्हणून प्राजक्ताचा स्वीकार केलेला आहे आणि प्राजक्ताने सुद्धा आता स्वतःच्या बहिणीचं सुख कसं तिला आत या पत्तीच्या पायाशी आणेल आणि तिच्या एका छान मुलाशी लग्न करण्याचं आता जे वचन आपल्या मामीला दिलेलं आहे आणि प्राजक्ता ते वचन आता लवकरच पूर्ण करणार आहे. आपल्या भाग्याच्या सुखासाठी ती सर्व काही करायला तयार असते आणि सगळं काही आता इतकं छान असतं. भाग्याला आता म्हणजे प्राजक्ताचं सगळे जे काही गैरसमज भाग्याचे झालेले आहेत तर ते सगळे दूर झालेले असतात आणि आज खऱ्या अर्थाने आणखीनच सगळं काही छान फुललेलं असतं. प्राजक्ता सुद्धा खूप खुश असते आणि भाग्यसुद्धा खूपच खुश असतात. तर आज दोघेही एकमेकींच्या सोबत खुश आहेत आणि दोघेही एकमेकांबरोबर आता सगळं काही बोलणं आणखीनच अगदी एकोप्याने शेअर करत आहे. दोघींनाही खूप छान वाटतं आणि दोघेही खूप खुश होतात आणि भाग्यसुद्धा आता प्राजक्ताला म्हणते की कसा आवाज आला असता तर ढिशूम ढिशूम. दोघे एकमेकींना आता ढिशूम ढिशूम करत असतात आणि दोघे आता अगदी लहान मुलांसारखं एकमेकींबरोबर खेळत असतात. ढिशूम 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 आणि एकमेकींना खूपच खुश ठेवतात. आणि आज मात्र दोघे एकमेकींबरोबर इतकं छान वेळ वाया घालवतात. इतक्या दिवसांचं जे काही गैरसमज आहे ते धरून दोघी आता इतक्या छान एकमेकींबरोबर आपला वेळ घालत असतात आणि आता भाग्य तिच्या पायाची खूप काळजी घेते, बँडेज वगैरे बदलते. प्राजक्ताला फार भारी वाटत असतं आणि दोघी मात्र आता आणखीनच एकमेकींसोबत राहण्याचं ठरवतात, आणखीनच कोणतेही गैरसमज न करता. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपलेला असतो. पुढील भागामध्ये मात्र घरामध्ये आता एक असा सूर्यवंशीच्या डिलेव्हरी बॉय आलेला असतो आणि तो मात्र आलोकच्या हातामध्ये आता जे बॉक्स देतो आणि म्हणतो की तुम्ही तेच आहात ना व्हिडिओवाले जे काही आहे तर ते सरके मालक. तेव्हा आता आलोकला फारच राग येतो. आलोक रागाने म्हणतो की काय रे, तुझी हिंमत कशी झाली मला सरकेल बोलवायची. तेव्हा प्रीती मात्र आता आतमध्ये असते आणि प्रीती ही गंमत पाहत असते. आलोक त्या मुलावर धावून जातो आणि त्याला म्हणतो की तुझी हिंमतच कशी झाली मला सरकेल म्हणण्याची, म्हणून त्याला मारत असतो आणि आता मात्र पायातील चप्पल काढून त्याला आता हकलून देतो. तेवढ्यात आता अंबिका आणि सुलोक्षणा धावतच तेथे येतात. आलोक थांब म्हणून आता आलोकला शांत करतात. तर आलोक चिडलेला असतो. आलोक लगेच आता ह्या सुलोक्षणा सूर्यवंशीला म्हणतो घरामध्ये पार्टी ठेवली तर ठेवली आणि वर त्या प्राजक्ताला सुद्धा तेथे बोलावलं. हे जे काही घडतं ना ते सगळं तिच्यामुळे घडत आहे. चुका तुम्ही सगळेजण करा, त्याचे परिणाम कोणी भोगायचे तर ते फक्त आणि फक्त आलोकने, असे बोलत मात्र तो चिडून आता आतमध्ये निघून जातो आणि तेवढ्यात आता सुलोक्षणाला आणि अंबिकाला धक्काच बसलेला असतो. तर आता प्रीती ही प्राजक्ताचा अपमान करत असते आणि प्राजक्ताला रागाने म्हणते की आता इथे माझं तोड बघत उभी राहणार आहेस का, चल इथून निघ. चालती हो. प्राजक्ताला फार वाईट वाटतं आणि तेवढ्या सुलोक्षणा तेथे येते आणि सुलोक्षणा प्राजक्ताला जो काही अपमान प्रीतीने केलेला आहे तर प्रीतीवर ओरडते आणि सुलोक्षणा प्रीतीला म्हणते की काय ग, प्राजक्ताला घराच्या बाहेर काढण्याची तुझी हिंमतच कशी झाली. तर प्रीती म्हणते की ह्या मुलीमुळे आपलं किती नुकसान झालेलं आहे. मोठी आई तुम्हाला कळतं का आणि मोठी आई तुम्हाला ह्या मुलीचा इतका पुळका काय येतो असं विचारते. तर प्राजक्ता सुलोक्षणाकडे पाहत असते. सुलोक्षणाला मात्र आता ह्या प्रीतीचा फारच राग येतो. ती मात्र रागाने प्रीतीकडे पाहत असते. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.